नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे CDP क्लास नोट्स चॅनलमध्ये आणि आपण बघत आहोत इतिहास विषयाचे महत्त्वाचे अभ्यास घटक. मित्रांनो, आजचा आपला इतिहास विषयाचा चौथा व्हिडिओ आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्वकालीन महाराष्ट्र आणि त्या काळातील विशेष महत्त्वाचे पॉईंट जे परीक्षेला विचारलेले आहेत आणि विचारले जातील असे महत्त्वपूर्ण पॉईंट आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये गावाला मौजा असे म्हणत होते. हे आपल्याला माहीत असेल, कारण आज जरी आपण पोलीस पाटलाकडे जर दाखला वगैरे मागायला गेलो तर तो त्या ठिकाणी मौजे आणि आपलं गावाचं नाव असं लिहितो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. म्हणून गावाला मौजा असे म्हणत होते. त्याच्यानंतर कसबा हे मोठे खेडेगाव होते, म्हणजे मोठे खेडेगाव जे त्याला कसबा हे नाव होतं. आणि शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार असत. हे त्या काळातल्या काही पदव्या होत्या, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. परगणा हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचाच आहे. अनेक गावे मिळून परगणा होत असे. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. पुढचा हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे परीक्षेला विचारला जाऊ शकते, म्हणून आपण या ठिकाणी हे घेतलेलं आहे. कारण अगोदरच्या TETमध्ये सुद्धा बरेच सेंटेन्सेस आपल्याला विचारलेले आहे आणि सेंटेन्स कोणत्या संदर्भात आहे किंवा कोणी उच्चारलेले आहेत असा प्रश्न आपल्याला TETने विचारलेला आहे, म्हणून हे सेंटेन्स आपण या ठिकाणी घेतलं आहे. सेंटेन्स असा आहे, भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन महाराष्ट्रातील इसवी सन 1630च्या दुष्काळाचे केले जाते. हे आपण लक्षात ठेवायचे आहे की कोणत्या दुष्काळाचे वर्णन अशा प्रकारे केले जाते असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मुरुमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव राजगड ठेवले. हा प्रश्न आपण पाहिलेलाच आहे. पहिल्याच TETला हा प्रश्न विचारलेला आहे की मुरुमदेव या किल्ल्याचे नाव राजगड आणि विशाळगड या दोन किल्ल्यांची नावे कोणत्या दोन किल्ल्यांवरून बदलून ठेवली, म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतला. मुरुमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव राजगड ठेवले. सुरुवातीच्या काळात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील सरदार होता आणि इसवी सन 1656मध्ये शिवाजी महाराजांनी तो प्रदेश जिंकून घेतला आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगड हा किल्ला बांधला. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कधी झाली? 10 नोव्हेंबर 1659ला. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. खेळणा किल्ल्यास महाराजांनी विशाळगड असे नाव दिले. हे आपण परीक्षेला विचारलं होतं आपल्याला. मुरुमदेवतेचा किल्ला आणि खेळणा किल्ल्याला अनुक्रमे कोणती दोन नावे दिली आहेत म्हणून. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? फिरंगोजी नरसाळा. जोड्या गावामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकते. लाल महालावर छापा 5 एप्रिल 1663ला झाला होता. पुरंदरचा तह कधी झाला होता? मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या जून 1665ला. त्या तहानुसार 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश महाराजांना गमावा लागला होता. मोरोपंत पिंगळे यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला होता. कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने, हे एक प्रसिद्ध बखरकार होते त्या काळातले, त्यांनी 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली असे वर्णन केले शिवाजी महाराजांचे. हा पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली. हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जातो की होन सोन्याचा होता की चांदीचा होता आणि शिवराई कशाची होती, म्हणून सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई आपण लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटकातील जिंकलेल्या प्रदेशांचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली होती.
आता अष्टप्रधान मंडळ, ज्याच्यावरती आपण विशेष फोकस देऊया, कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो. जोड्या लावामध्ये सुद्धा विचारला जातो आणि प्रश्न असा विचारला जातो की प्रधानांचे कोणती कामे आहेत, किंवा मग प्रधान कोण होते, अमात्यांचं काम काय, असे प्रश्न आपल्याला विचारले जातो. म्हणून आपण या ठिकाणी हे घेतलेलं आहे. तर प्रधान कोण होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर मोरो त्र्यंबक पिंगळे होते. आणि प्रधानांचं काम काय असत होतं, राज्यकारभार चालवणे व जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था करणे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रधानांचं काम राज्यकारभार चालवणे व जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था करणे हे प्रधानांचं काम होतं. अमात्य कोण होते, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. अमात्यांचं काम काय होतं, तर राज्याचा जमा खर्च पाहणे. सचिव कोण होते, अण्णाजी दत्तो. सचिवांचं काम काय, तर सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. हे कामे आपल्याला विचारलेले आहेत परीक्षेला, म्हणून आपण याच्यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते अष्टप्रधान मंडळामध्ये. आणि मंत्र्यांचं काम काय होतं, पत्रव्यवहार सांभाळणे. सेनापती हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि सैन्याची व्यवस्था पाहणे हे त्यांचं काम होतं. सुमंत होते रामचंद्र त्रिंबक डबीर आणि सुमंतांचं काम होतं परराज्यांशी संबंध ठेवणे, म्हणजे परराज्यांचा जो काही कारभार असेल तो सुमंतांनी बघायचा होता. न्यायाधीश होते निराजी रावजी आणि न्यायाधीशाचं काम न्यायदान करणे. पंडितराव होते मोरेश्वर पंडितराव आणि पंडितरावांचं काम होतं धार्मिक व्यवहार पाहणे. ज्या काही धार्मिक कामे विधी वगैरे असतील ते सर्व काम पंडितराव बघत होते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये. तर हे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान असं मंडळ होतं, ज्याच्यामध्ये 8 मंत्री आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचे कामं, त्यांचे नाव आपण बघितले. आपण लक्षात ठेवायचं आहे किंवा लिहून घ्यायचं आहे. पुढे बघूया. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बंडा सय्यद यास ठार करणारा जीवा आला. आता या ठिकाणी घटना आणि त्या घटनेशी संबंधित व्यक्ती असे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, म्हणून विशेष करून आपण हे पॉईंट या ठिकाणी घेतलेले आहेत. हा मुद्दा आपल्याला माहीत आहे. अफजल खान भेटीच्या प्रसंगी सय्यद बंडा यास जीवामाला यांनी ठार केले होते. विशाळगडाकडे जाणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा कोण, बाजीप्रभू देशपांडे. पुरंदरचा किल्ला लढवणारा मोरारबाजी देशपांडे. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे. महाराजांच्या आग्र्याहून सुटका प्रसंगी मोठी जोखीम स्वीकारणारा हिरोजी फर्जंद. आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांबरोबर आरंभीपासून असणारा कान्होजी जेधे इत्यादी व्यक्ती आपण लक्षात ठेवायचे आहेत. हा प्रश्न आपल्याला TETला विचारलेला होता, म्हणून आपण परत या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि प्रश्न कसे विचारले जातात त्या कळेल, म्हणून परत या ठिकाणी हा प्रश्न आपण घेतलेला आहे प्रश्नपत्रिकेतला. तर समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी पुढील शब्दात महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. परीक्षेला आपल्याला ह्या 4 ओळी दिलेल्या होत्या आणि ह्या 4 ओळी कोणाच्या संदर्भात केलेलं आहे किंवा हे वर्णन कोणाचं केलेलं आहे असं आपल्याला विचारलं होतं, म्हणून हे वर्णन महाराणी ताराबाई यांचे केलेलं आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशांचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, असं वर्णन या ठिकाणी महाराणी ताराबाई यांचं केलेलं आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1731 कोल्हापूरचे संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यात वारणा नदीच्या काठी तह झाला आणि वारणा नदी सातारा व कोल्हापूर या राज्यांतील सीमा ठरली.
सातारा हे वेगळं संस्थान होतं आणि कोल्हापूर वेगळं संस्थान होतं, म्हणून ही दोन वेगळी वेगळी राज्य त्या काळात होती. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण बघितली. आपल्याला ही माहिती नक्कीच आवडली असेल. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.